आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा वन विभाग भरती संदर्भात महत्त्वाची अशी माहिती वन विभागाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे आणि ही माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। बुनियादी पाहणार आहोत आणि ग्राउंड संदर्भात तसेच कागदपत्र पडताळणी संदर्भात देखील महत्त्वाची माहिती आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असेल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असेल तर सबस्क्राइब करून ठेवा। वनरक्षक भरती आणि इतर स्पर्धा परीक्षेच्या अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। सुरुवात करूया व्हिडिओला। अपडेट पाहण्यापूर्वी जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जर आपलं जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामवरती दररोजच्या चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षे संदर्भातली खूप महत्त्वाची माहिती, नवनवीन अपडेट आणि नवनवीन जाहिराती तुम्हाला पाहण्यास मिळतात। त्यामुळे नक्कीच फायदा होणार आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलचा। स्पर्धा परीक्षेची जर तुम्ही तयारी करत असाल तर टेलिग्राम आत्तापर्यंत जॉईन केलं नसेल तर लवकरात लवकर जॉईन करा। यावरती लेटेस्ट सर्व घडामोडी तुम्हाला पाहण्यास मिळतील। वन विभाग भरती संदर्भात महत्त्वाचं असं वन विभागाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेलं या ठिकाणी आपण पत्र पाहत आहोत। यामध्ये जाहीर सूचना ज्या करण्यात आलेल्या आहेत विद्यार्थ्यांसाठी, या अगोदर पाहूया। सदस्य सचिव प्रादेशिक निवड समिती पुणे, वनरत्न तथा उपवनरक्षक पुणे वन विभाग यांच्या मार्फत या ठिकाणी पाहू शकता सर्व संबंधित उमेदवारांना कळवण्यात येते की सन 2023 या वर्षातील पुणे वनरत्नातील लेखापाल व वन सर्वेक्षक गट क संवर्गातील पात्र उमेदवारांचे दस्तऐवज कागदपत्रे तपासणीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे आयोजित करण्यात येत आहेत। तर या ठिकाणी पाहू शकता पुणे वनरत्नातील लेखापाल व सर्वेक्षक गट क या संवर्गातील जे पात्र उमेदवार आहेत त्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणीचा जो पुढील कार्यक्रम आहे किंवा वेळापत्रक आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी पहा, पहिला संवर्ग आहे लेखापाल आणि तक्त्यामध्ये त्यांनी माहिती दिली आहे। दस्तऐवज कागदपत्रे तपासणीचा दिनांक 2 जानेवारीपासून सुरुवात होता। या ठिकाणी पाहू शकता 2 जानेवारीला कागदपत्र तपासणी होणार आहे। लेखापाल या पदासाठी पुणे वनरत्नातील पात्र उमेदवारांसाठी असणार आहे ही कागदपत्र पडताळणी। 2/1/2024 दिनांक आहे कागदपत्र पडताळणीचा। दस्तऐवज कागदपत्र तपासणीची वेळ तुम्हाला सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत दिलेली आहे। त्यामध्ये पाहू शकता दस्तऐवज कागदपत्र तपासणीचे स्थळ आहे मुख्य वनरक्षक पुणे यांचे कार्यालय वनभवन, भाबुंडी, गोखले नगर, पुणे या ठिकाणी। त्यानंतर दुसरा जो संवर्ग आहे त्यामध्ये पाहू शकता सर्वेक्षक या पदासाठी जी कागदपत्र पडताळणी आहे ती 3 जानेवारीला होणार आहे। सकाळी 11:30 ते 5 वाजेपर्यंत वेळ असणार आहे। मुख्य वनरक्षक याच ठिकाणी त्यांनी जे स्थळ आहे ते दर्शवलेलं आहे। दोन्ही पदासाठी कागदपत्र पडताळणीसाठी सेम स्थळ आहे। वरील बाबीची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी। या संबंधित जे पात्र उमेदवार आहेत पात्र उमेदवारास ईमेलद्वारे व पत्रव्यवहाराद्वारे कळविण्यात येत आहे। कागदपत्रातील त्रुटी पूर्ततेत संबंधित अपीलीय समितीपुढे उपस्थित राहण्याचा लेखापाल संवर्ग दिनांक 2/1/2024 व सर्वेक्षक संवर्ग दिनांक 3/1/2024 रोजी वेळ दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत राहील। कागदपत्र तपासणी संदर्भीय जाहिरातीमधील मुद्दा क्रमांक 7.3 नुसार नेमून दिलेल्या दिनांकास जे उमेदवार आवश्यक कागदपत्र सादर करणार नाहीत किंवा गैरहजर राहतील ते उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील अशी या ठिकाणी माहिती दिलेली आहे। तर सर्वेक्षक आणि लेखापाल या पदासाठी पुणे वनरत्नातील पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी होत आहे। 2 जानेवारीपासून सुरू असणार आहे। 2 आणि 3 जानेवारीला। तसेच पाहू शकता आणखीन एक महत्त्वाचं असं आणखीन एक PDF आहे वन विभागातील भरती संदर्भात जी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला आपल्या पाहण्यास मिळणार आहे। टेलिग्राम जॉईन करा। या ठिकाणी स्क्रीनवर पाहता तुम्ही ओपन होत आहे ही PDF आणि
तर वन संरक्षक प्रादेशिक छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या भरती संदर्भात असून प्रादेशिक निवड समिती छत्रपती संभाजीनगर लेखापाल गट क पदभरती सन 2023 संदर्भात आहे। यामध्ये देखील जाहीर सूचना करण्यात आलेल्या आहेत। खूप मोठी ही माहिती आहे, तर या ठिकाणी पाहू शकता। यामध्ये देखील छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या वन विभागाच्या भरतीमध्ये या ठिकाणी वनवृत्तामधील पाहू शकता लेखापाल गट क आणि सर्वेक्षक या पदाच्या पात्र उमेदवारांसाठी जी कागदपत्र पडताळणी आहे ती आयोजन करण्यात आलेलं असून त्यामध्ये गैरहजर उमेदवार विहित दिनांक व वेळेत उपस्थित न राहिल्यास त्यांना पुनश्च संधी दिली जाणार नाही। जाहिरातीमध्ये पदसंख्येच्या सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन लघु यादी तयार करण्यात आलेली आहे। ही लघु यादी तयार करण्यात आलेली असून कागदपत्र तपासणीनंतर सामाजिक व समांतर आरक्षणाप्रमाणे पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास पुढील उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात येईल। तर ही संपूर्ण PDF तुम्ही पाहू शकता आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहे आणि ऑनलाईन परीक्षेत गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची कागदपत्र तपासणीसाठीची लघु यादी आहे ती या ठिकाणी तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे। जे विद्यार्थी कागदपत्र पडताळणीसाठी पात्र ठरलेले आहेत त्यांची ही यादी आहे कॅटेगरी वाईज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। ही संपूर्ण यादी तुम्हाला टेलिग्रामला पाहण्यास मिळणार आहे, त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ही यादी डाउनलोड करा, व्यवस्थितरित्या पहा। तुमचं नाव असेल तर त्या ठिकाणी वेळेवर दिलेल्या दिवशी उपस्थित राहा। आता आपण माहिती पाहिलेली आहे वन विभागातील वन सर्वेक्षक आणि लेखापाल या पदांची। आता वनरक्षक या पदाचा निकाल आणि ग्राउंड या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया। वारंवार आपण ही माहिती या अगोदर पाहिलेली आहे। या ठिकाणी पहा वनरक्षक भरतीचा निकाल जानेवारी महिन्यामध्ये लागणार आहे आणि त्यानंतरच मग ग्राउंडची तारीख जाहीर होणार आहे। वनरक्षक निकालावर काही कारणास्तव स्थगिती आहे किंवा हा जो निकाल आहे तो लांबलेला आहे, त्यामुळे या भरतीची पुढची प्रोसेस सुरू होईपर्यंत विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार आहे। जानेवारी महिन्यामध्ये हा रिझल्ट जो आहे तो जाहीर होणार आहे। आता इतके दिवस वाट पाहिलेली आहे, थोडे दिवस राहिलेले आहेत, त्यामुळे लवकरच तुमचा निकाल जाहीर होईल। प्रतीक्षेत राहा आणि वन विभागाच्या भरती संदर्भातले अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा। धन्यवाद।